मंडळी, मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर. पण त्याच मुंबईत एक असा कोपरा आहे जिथे स्वप्न विकली जातात आणि माणसंही विकली जातात. त्या कोपऱ्याचं नाव आहे कमाठीपुरा. आणि त्याच कमाठीपुरात गुजरातमधून एक मुलगी वयाच्या 16व्या वर्षी प्रेमासाठी घर सोडून येते. इतरांप्रमाणे तीही डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन मुंबईत आलेली असते. पण तिच्या आयुष्यात पुढे काही वेगळंच घडतं. ज्याच्यावर तिने जीव ओवाळून टाकला, त्याच्यावर विश्वास ठेवून ती मुंबईला आली. पुढे त्यानेच तिला फक्त 500 रुपयांना विकलं. पण ही गोष्ट इथेच संपत नाही, कारण त्याच नरकातून बाहेर पडून ती मुलगी एक दिवस कमाटीपुराची सर्वात ताकदवान महिला बनली आणि पूर्ण कमाटीपुरा तिच्या नावाने ओळखला जातो. लोक तिला आदराने गंगामाही म्हणायचे. बघूया ही संपूर्ण गोष्ट काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात समांतर. गुजरातमधील सौराष्ट्र भागात 1939 ला गंगा काठियावाडीचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी होतं. त्यांचे वडील हरजीवनदास हे चांगल्या प्रकारची नोकरी करायचे. त्यांची आई गृहिणी होती. घरात पैसा प्रतिष्ठा चांगली होती आणि सर्वजण उच्च शिक्षित होते. गंगा ही शिक्षण घेत होती, पण गंगाला अभ्यासापेक्षा अभिनयाच्या क्षेत्रात आवड होती. त्या काळात मुंबईच्या सिनेमाच्या गोष्टी गुजरातपर्यंत पोहोचायच्या. गंगाला सिनेमा बघायची आवड होती. गंगाचं लहानपणापासूनच एक मोठं स्वप्न होतं की तिला अभिनेत्री बनायचंय. तिला हे वाटायचं की एक दिवस ती मुंबईला जाईल आणि सिनेमात काम करेल. पण मुंबईला जाण्यासाठी घरचे कधीच परवानगी देणार नव्हते, हेही तिला चांगलंच माहिती होतं. त्या काळात मुलींनी घराबाहेर जाऊ देत नसायचे. गंगाचे हे स्वप्न मनातच दडलेलं होतं. गंगाच्या वडिलांच्या हाताखाली रमणिकलाल नावाचा एक अकाउंटंट म्हणून काम करत होता. त्याचं वय साधारण 28 वर्षे होतं. त्यावेळी गंगा फक्त 16 वर्षाची होती. गंगाला रमणिकलालवर प्रेम झालं. त्याचं गोड बोलणं, वागणं आणि त्याचं मुंबईतील अभिनयाविषयी गंगाला सांगणं. हळूहळू गंगाला त्याच्याबद्दल ओढ वाटू लागली आणि रमणिकलालमध्येही गंगा गुंतून गेली. दोघांमध्ये प्रेम झालं. त्यांना माहिती होतं की हे लग्न घरचे कधीच मान्य करणार नाही. त्यांच्यामध्ये वयाचं अंतर, पदाचं अंतर हे सगळं आडवं येतं. मग एक दिवस गंगाने धाडस करून निर्णय घेतला. हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या वेडापायी गंगाने आपल्या प्रेमीसोबत मुंबईत पळून आली आणि ते दोघं मुंबईच्या कमाठीपुरा भागात राहायला लागले. दोघांकडे जेवढे पैसे होते तोपर्यंत ते चांगले जीवन जगले. परंतु पैसे संपल्यानंतर रमणिकलालने गंगाला सांगितलं की मी तुला मावशीकडे सोडणार आहे. गंगा ही मावशीकडे जायला तयार झाली. रात्रीची वेळ होती. तिला रिक्षातून त्यांनी सोडलं. तिला वाटत होतं की आता तिचं स्वप्न पूर्ण होईल, पण तिच्या आयुष्यात पुढे जे होणार होतं त्याची तिला अजिबात कल्पना नव्हती. तिला जिथं सोडलं ती जागा होती कमाटीपुरातील एक कोठा. आणि त्या रात्री रमणिकलालने त्या कोठ्याच्या मालकीनकडे गंगाला ठेवले आणि गंगाला सांगितलं की ही माझी मावशी आहे. गंगा तिथे राहण्यास तयार झाली. पण जेव्हा गंगा कमाटीपुराच्या रेड लाईट एरियात उतरली, तेव्हा तिला कळलं की रमणिकने तिला 500 रुपयांना विकलंय. ज्यावर तिने प्रेम केलं, ज्याच्यासाठी तिने घर सोडलं, ज्या माणसाने तिला एखाद्या वस्तूसारखं विकलं. गंगाला समजतच नव्हतं की काय करावं. ती रडली, ओरडली, रमणिकलालला शोधत राहिली, पण तो दूर निघून गेला होता. परत कधी आलाच नाही. त्या रात्री एक सामान्य मुलगी एका नरकात ढकलली गेली होती. पण त्या नरकाने तिला तोडलं नाही, उलट त्याच नरकाने तिला घडवलं. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. गंगा रोज त्या परिस्थितीतून सुटण्याचा प्रयत्न करायची, पण त्या काळात कोठ्यावर आलेल्या मुलींना सोडत नसत. हळूहळू गंगाने ही परिस्थिती स्वीकारली, पण ती कधीच आतून हरली नाही. तिने आजूबाजूच्या गोष्टी बघायला सुरुवात केली. कोण कसं राहतंय, कोण कसं वागतंय आणि कोण कोणावर दबाव टाकतंय, ती शिकत राहिली. हळूहळू ती कमाटीपुरात ओळखली जाऊ लागली. पण एक माणूस होता जो गंगूबाईंना सतत त्रास द्यायचा. त्याचं नाव होतं शकीत खान पठाण. हा एक मोठा गुंड होता. तो गंगूबाईचा आर्थिक शारीरिक शोषण करायचा. पण गंगूबाई गप्प बसणाऱ्या मधल्या नव्हत्या. त्यांनी ठरवलं या माणसाला धडा शिकवायचा. त्या काळात मुंबईत एक मोठं नाव होतं, अब्दुल करीम खान उर्फ करीम लाला. हा त्या काळातील सर्वात मोठा अंडरवर्ल्ड डॉन पैकी एक होता. गंगूबाई थेट त्याच्याकडे गेला. त्या काळात कोठ्यावरची एक बाई थेट अंडरवर्ल्ड डॉनकडे जाणं हे खूप मोठं धाडस होतं. त्यांनी करीम लालाला सगळं सांगितलं आणि शौकत खानची तक्रार केली. करीम लाला त्यांच्या धाडसाने प्रभावित झाला आणि मग गंगूबाईचं एक असं काम केलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्यांनी करीम लालाला राखी बांधली आणि म्हणाल्या, तू माझा भाऊ आहेस. आणि करीम लालाने ती राखी स्वीकारली. त्या दिवशीपासून करीम लाला त्यांचा मानलेला भाऊ बनला आणि शौकत खानला करीम लालाने असा धडा शिकवला की तो परत कधी गंगाच्या वाटेलाच गेला नाही. एवढ्या मोठ्या माणसाची बहीण झाल्यानंतर गंगूबाईची ओळख वाढली आणि कमाटीपुरात गंगाची गंगूबाई झाली. गंगूबाईचा दबदबा प्रचंड वाढला. सगळेजण त्यांना गंगूबाई नावाने ओळखायचे. सगळेजण गंगूबाईचा आदर करायचे. बऱ्याच लोकांना वाटत होतं गंगूबाई फक्त कोठ्याची मालकीण आहे, पण त्यांची एक वेगळीच बाजू होती. ते कमाटीपुरातील महिलांसाठी लढत.
त्या म्हणायच्या, कोणत्याही मुलीने तिच्या इच्छेविरुद्ध इथे यायला नको. त्यांनी खूप मुलींना सोडवलं, खूप अनाथ मुलींची काळजी घेतली. चित्रपटाच्या स्वप्नाने मुंबईत आलेल्या मुलींना त्यांनी समजावून घरी परत पाठवलं. म्हणूनच कमाटीपुरातले लोक त्यांना गंगामा म्हणायचे. 1960च्या दशकात कमाटीपुरात सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूल ही शाळा सुरू झाली आणि सरकारने आदेश दिला, आता या भागातले कोठे हटवा. पण गंगूबाईंनी याला जोरदार विरोध केला. त्यांनी यावर प्रश्न उपस्थित केला की या बायका कुठे जाणार, त्यांचं काय होणार. या संदर्भात गंगूबाईंनी थेट पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची दिल्लीला जाऊन भेट घेतली. त्यांच्या समोर कमाटीपुरातील महिलांचे प्रश्न मांडले. असे सांगतात की पंडितजी त्यांना म्हणाले की लग्न करा आणि या जगातून दूर जाऊन सुखी राहा. त्यावर लगेच गंगूबाई म्हणाल्या, आपण मला स्वीकाराल का, मी लग्नाला तयार आहे. हे ऐकून नेहरू जागीच स्तब्ध झाले आणि त्यांनी गंगूबाईच्या या विधानाशी असंमती दर्शवली. तेव्हा गंगूबाई म्हणाल्या, पंडितजी तुम्ही रागावू नका, मला फक्त माझा मुद्दा सिद्ध करायचा होता. उपदेश करणे सोपे आहे, परंतु स्वीकारणं कठीण आहे. बैठकीच्या शेवटी नेहरूंनी गंगूबाईंना वचन दिले की ते त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देतील. स्वतः पंतप्रधानांनी मध्यस्थी केल्यावर कमाटीपुरा येथील वस्ती वाचल्या. हे त्या काळासाठी अविश्वसनीय होते. 2008ला वयाच्या 68व्या वर्षी मुंबईतील कमाठेपुरामध्ये गंगूबाई काठियावाडी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर कमाठेपुरातील अनेक ठिकाणी त्यांचे फोटो आणि पुतळे लावण्यात आले. लोक त्यांना आजही आठवतात. आजही त्यांना गंगामा म्हणतात. महत्वाची गोष्ट म्हणजे आज कमाटीपुरा येथील कोटा हा 75 वर्षांनी जुना असूनही जसाचा तसाच आहे. आजही लोक कोठा बघण्यासाठी तिथे जातात. तिथे एकेकाळी गंगूबाईचा दबदबा होता. तिथे आता आजूबाजूला नवीन इमारती उभारल्या आहेत. एक मुलगी जिला 500 रुपयांना विकलं गेलं, ती पुढे जाऊन पंतप्रधानांशी बोलली. तिनेच त्या भागातल्या महिलांना न्याय मिळवून दिला. गंगूबाई काठियावाडी यांची कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात जिद्द असेल तर माणूस स्वतःची ओळख स्वतःच बनवतो. बाकी तुम्हाला आमची माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.